हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आज आपण तुमचं फार्मास्युटिकल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री बी फार्म फर्स्ट सेमिस्टरचा जो पार्ट आहे तो बघणार आहात. तो म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टियल ट्रॅक. यावरती क्वेश्चन विचारला जातो तुमचा आला. आपण चॅप्टर कंप्लीट बघणार आहेत. आपण हे चॅप्टर आज कंप्लीटच बघणार आहे. तर बघा, गॅस्ट्रो इंटेस्टियल ट्रॅक यालाच तुम्ही GIT पण म्हणू शकता. ठीक आहे, शॉर्ट फॉर्म त्याला GIT म्हणतो. आता बघा, तुम्हाला माहिती आहे की गॅस्ट्रो जस्ट नेमिंगमध्ये तुमच्या लक्षात येतं आहे की याच्यामध्ये नेमकं काय होतं. तुमची जी पण डायजेशन सिस्टीम याच्यामध्ये सगळी काय असणार आहे, इन्क्लूड असणार आहे. कळतं आहे? आता बघा, पुढे आपण बघणार डायग्राममधूनच बघणार आपण, तेव्हा इझी लक्षात येईल. याच्यामध्ये फक्त एक लक्षात ठेवायचं की तुमची जी पण ॲसिडिटी वगैरे वाढते, कमी होते, म्हणजे जे पण तुमचे डायजेस्टिव्ह जे पण काही प्रॉब्लेम असतात किंवा कॅथरेटी वगैरे पुढे आपण डिस्कस करणारच आहे. तर बेसिक म्हणून सांगते की तुम्ही याच्यामध्ये जे पण आपल्या डायजेशनबद्दलचा जो पण पार्ट असणार आहे ते ह्या चॅप्टरमध्ये आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. ठीक आहे, यावरती तुम्ही ॲसिडिफायर हा कशाप्रकारे तुम्ही यूज करणार आहे ते सगळं आज डिस्कस करणार. चला आपण स्टार्ट करूया. आता बघा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुम्ही जे पण फूड वगैरे घेतात, तुम्ही काय करतात ते ओरल कॅव्हिटीमध्ये म्हणतात आणि नंतर मग काय होतं, स्टार्टिंग तुमची आली, आपण आपलं जे पण असणारे फूड वगैरे जे ओरल कॅव्हिटी होतं आणि जे तुमचं एक्सप्रेशन वगैरे होणार ते ॲनस होणार. बरोबर की नाही? इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे. आता ते जे पण तुमची जी पण सिस्टीममध्ये जी काय होते त्याच्यावरती कशाप्रकारे होणार आहे, काय होणार आहे ते सगळं याच्यामध्ये डिस्कस करायचं आपल्याला पार्ट म्हणजे मेन पार्ट म्हणजे. ठीक आहे, आता बघा, गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक द पाथवे ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम विच हेल्प काय करतो, हा डायजेशनसाठी हेल्प करतो ऑफ द फूड इन एक्सक्रेशन. बरोबर, फूडला हा काय करतो, डायजेशनचं काम करतो असतं एक प्रकारचा. हे तुम्ही सांगू शकता. इट इज अ स्टार्ट फ्रॉम, तुमचं स्टार्टिंग होणार आहे माउथ आणि एंडिंग तुम्हाला माहिती आहे ॲनसला. ठीक आहे, तुमच्याला इट इज अ स्टार्ट फ्रॉम द माउथ अँड एंड टू द ॲनस. द मेन पोर्शन ऑफ द GIT इन्क्लूड इन द GITमध्ये कुठले मेन पोर्शन इन्क्लूड आहेत तुमच्याकडे, स्टमच आहे, स्मॉल इंटेस्टाईन आहे, लार्ज इंटेस्टाईन आहे, बरोबर, रेक्टम आहे. हे तुमच्याकडे काय असणार आहे, कशामध्ये इन्क्लूड आहे, GITमध्ये इन्क्लूड म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅकमध्ये इन्क्लूड आहे. ठीक आहे, नाव तर याच्यामध्ये मेन फंक्शन म्हणजेच काय की जर सपोज जर ह्या GITमध्ये काहीतरी मध्येच जर हे फंक्शन बिघडलं, सपोज असं समजा की काहीतरी प्रॉब्लेम आला, काहीतरी तुम्हाला जाणवतं आहे त्याच्यामध्ये, तर जे पण रॉंग वेगळे त्याच्यावर तुम्ही कसे त्याच्यावरती तुम्ही मेडिसिन वगैरे घेऊन कसे क्युअर करू शकता ते सगळं डिस्कस करायचं आपल्याला. ठीक आहे, म्हणजेच काय एक प्रकारे जे पण फंक्शन याच्यामध्ये गडबड वगैरे म्हणू शकतो आपण सिंपल प्रकारे की टू द ग्रो ऑफ द डिसीज इन ऑकर तुम्हाला तुम्हाला दिसून येणार. तर पुढे डिस्कस करूयात डिटेलमध्ये. त्याच्यापैकी तुम्हाला जे काही असतात GITमध्ये ते 4 प्रकारचे तुम्हाला. एक तर तुमचा आला आहे ॲसिडिफायर, म्हणजेच तो आपल्याला इथं आज कंप्लीट करा. पण ॲसिडिफायर आहे एक. ॲसिडिफायरमध्येच कसं तुमचं जे पण ॲसिड असणार, ॲसिडची लेवल सपोज जर तुमची जर लो असणार, ठीक आहे, तुम्ही त्याला काय म्हणू शकता, सिंपल प्रकारे ॲसिडिफायर यूज करू शकतात. बरोबर की नाही? हे जसं पण तुमची जर ॲसिडची व्हॅल्यू जर तुमची जर हाय झाली तर तुम्ही काय यूज करू शकता, अँटी हे यूज करू शकता, अँटी यूज करू शकता. ठीक आहे, जर तुमचे जर कॅथलिक्स म्हणजे कन्सेप्शनचं वगैरे पार्ट वगैरे म्हणजे एखादं तुमचे टूल वगैरे तुम्ही ते डिटेलमध्ये गुगलवर सर्च करू शकता. टूल वगैरे जर तुमची जर जात होत नसणार, प्रॉब्लेम होत असेल, पोटाचे प्रॉब्लेम वगैरे त्याच्यामध्ये होत असेल, त्याच्यावर तुम्ही कॅथलिक्स वगैरे ती यूज करू शकता. आणि अँटी मायक्रोबायल हा एक लास्टमध्ये तो म्हणजे मायक्रोबायल इन्फेक्शन जे होतं ना त्यामध्ये तुम्ही ते डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर आता बघूयात आपण आता जो पण मेन पार्ट आहे तो आपण डिस्कस करणार तो म्हणजे ॲसिडिफायरवरती. ठीक आहे, आता तुम्हाला लक्षात येऊन गेलं की गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक म्हणजेच काय की तुमची एक डायजेस्टिव्ह सिस्टीम असते आणि ते काय यूज करणार आहे, फक्त डायजेशन ऑफ द फूड अँड इट्स एक्सक्रेशन म्हणून हेल्प करणार आपल्याला. ठीक आहे, याची स्टार्टिंग तुम्हाला माउथ टू एंड ॲनसला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये मेन पार्ट आहे तुम्हाला माहिती आहे की स्टमच, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम अँड ॲनस असणार आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण पुढे बघा डिसीज ऑफ द GIT, तेच म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टाईन. तुम्ही सांगू शकतात की सिंपल प्रकारे की इनसफिशियंट सिक्रेशन ऑफ द ॲसिड, मी आता जे बोलली तेच इनसफिशियंट सिक्रेशन ऑफ द ॲसिड इन द स्टमच कॅन बी कॉजेस इन द अल्कोहोल किंवा हायपोक्लोरोहायड्रेट तुम्ही म्हणू शकता सिंपल प्रकारे. म्हणजे जर एखाद्या तुमचं ॲसिडचं प्रमाण जर कमी किंवा जास्त होत असेल, आता जर कमी होत असेल तर तुम्ही म्हणू शकता म्हणजे क्लोरोहायड्रेट म्हणजेच काय, याच्यामध्ये तुमचं नष्ट होऊन जाणार, म्हणजे नसेलच त्याच्यामध्ये. ठीक आहे, जास्तीचं प्रमाणात ते नसणारच. आणि हायपो म्हणजे खूपच कमी होऊन जाणार, ते तुम्ही हायक्लोराईडमध्ये. किंवा जर सपोज जर ते सिक्रेशन ऑफ ॲसिड इन द टमच ते जर तुमचं जर जास्त झालं तर तुमची हायपर ॲसिडिटी तुम्ही त्याला म्हणू शकता सिंपल प्रकारे. किंवा इनसफिशियंट बॉल मुवमेंट इन द इंटेस्टाईन कॅन बी लीड टू द कन्सेप्शन, म्हणजे तेच की कॅथलिक तुम्हाला मी सांगितलं
ते तो टूल वगैरे तुमचे जर इझिली सिक्रेट होत म्हणजे जात नसतील तर मग त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे. आणि किंवा मायक्रोबायल ग्रोथ वगैरे किंवा बॅक्टेरियाज वगैरे वाढत गेले तर त्याचा पण तुमच्या GIT-वरती प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे या प्रकारचे डिसीज तुम्ही सांगू शकता. मग हे जे काही डिसीज तुम्हाला जे पण आढळून येणार त्याच्यावरती तुम्ही कशाप्रकारे त्याला ट्रीट करू शकता. ठीक आहे. ट्रीट करू शकता त्याच्यावरती काही आहे जे पण एजंट आहेत ते आपण कसे यूज करणार आहे ते आपण डिस्कस करतो आता पुढे. ठीक आहे. म्हणजेच काय एक प्रकार तुमचं की जेव्हा इन्सफिशियंट सिक्रेशन असणार आहे ॲसिड तर टमच इन कॉजेस काय तुम्हाला काय आढळणार तेव्हा हायपो क्लोरोहायड्रेट आढळणार म्हणजे अक्लोरोहायड्रेट किंवा जेव्हा नसेलच तेव्हा हा तुम्हाला आढळून येणार किंवा जास्त प्रमाणात सिक्रेट होत असेल तर म्हणजे तुम्ही त्याला हायपर ॲसिड तुम्हाला दिसून येणार किंवा इन्सफिशियंट बॉल मुवमेंटला तुम्ही म्हणजे जर टूल बाहेर वगैरे नसतील निघत तर तुम्ही कंजप्शन म्हणून सांगू शकता किंवा ग्रोथ ऑफ द मायक्रोबायल जर जास्त प्रमाणात होत असेल ग्रोथ वगैरे होत असेल इन्फेक्शन एक प्रकारे तुम्ही इन्फेक्शन म्हणू शकता. जर इन्फेक्शन वगैरे झालं तर तुम्ही याच्यामध्ये ट्रॅकमध्ये तुम्ही सांगू शकता. बघा याच्यामध्ये काही एजंट आहेत त्याच्यापैकी कुठले कुठले आहेत ते बघा. एजंट दॅट आर यूज टू ट्रीट गॅस्ट्रोइसेन्शियल डिस्टर्बन्स किंवा डिसीज तुम्ही इट इज नोन ॲज द गॅस्ट्रोइसेन्शियल एजंट तुम्ही त्याला म्हणाल. गॅस्ट्रोइसेन्शियल एजंट म्हणजेच काय की इज द ट्रीट इन द गॅस्ट्रोइसेन्शियल डिसीज. याच्यावरती ट्रीट म्हणजे एक प्रकारचं ट्रीटमेंटचं काम करतो आहे त्यालाच तुम्ही काय म्हणताय गॅस्ट्रो इसेन्शियल एजंट म्हणतात. ठीक आहे. यामध्ये काही प्रकारचे जे कुठलेत आपण मगाशी डिस्कस केले की ॲसिडिफायर्स म्हणजेच काय ज्या हायपोक्लोरोहायड्रिया असणारे म्हणजे जस्ट तुम्हाला तुमची ॲसिडिटी जस्ट लो प्रमाणात तुम्हाला आढळून येणार आहे. ॲसिडची लेवल जेव्हा लो होणार तेव्हा तुम्ही काय यूज करणार आहे ॲसिडिफायर एजंट यूज करणार. जर तुमचं जर सपोज जर जास्त प्रमाणात जर ॲसिडची व्हॅल्यू जर जास्त झाली तर तुम्ही काय करणार अँटी ॲसिड यूज करणार. जर सपोज जर तुमचे जे स्टूल वगैरे जात नसतील पास नसलं होत तर तेव्हा तुम्ही कॅथरेट्स म्हणजेच काय कंजप्शनचं काम करणार आहे तो बरोबर की नाही. आणि मायक्रोबायल म्हणजेच काय मायक्रोबायल ग्रोथ होणार आहे इन्फेक्शन वगैरे आढळून येणार तेव्हा तुम्ही अँटी मायक्रोबायल यूज करणार आहे. ठीक आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ॲसिडिफायर्स. आता नेमकं काय ते आपण बघून घेऊया. दिस आर द इनऑर्गॅनिक सबस्टन्स. तुम्हाला माहिती इनऑर्गॅनिक सबस्टन्स यूज इन द इन्क्रीज इन द हा काय करणार आहे प्रकारे फक्त काय करणार लेवल इन्क्रीज करणार आहे कशाची तुमच्या गॅस्ट्रिक. तुम्हाला माहिती तुमच्या जे पण टमाटमध्ये काय आढळणार म्हणजे तुम्हाला माहिती एक गॅस्ट्रिक ॲसिड असतं बरोबर की नाही. कशाचं असतं गॅस्ट्रिक ॲसिड असतं त्याला तुम्ही काय आता HCl. आता HCl तुमचं हे कॉन्सन्ट्रेट तुम्हाला माहिती तुम्ही जेव्हा आपण प्रॅक्टिकल वगैरे करता तुम्हाला लक्षात येऊन गेलं असेल की जे HCl यूज करतो कसं किती कॉन्सन्ट्रेट राहिलं म्हणजे तुमच्या सपोज जर हातावर किंवा पायावर कशा तरी पडला तर तो अक्षरशः पूर्ण काय होऊ शकतो तो जळून जाऊ शकतो बरोबर की नाही. म्हणजे तुम्ही विचार करा की ह्या प्रकारचा तुमचा जर बॉडीमध्ये असेल तो HCl तर तो कशा प्रकारे काम करत असेल बरोबर आहे. पुढच्या याला आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार असते पण आता फक्त तुम्हाला एक सांगते की तुमचे जे पण स्टमचमध्ये आढळतो कसं असणार आहे गॅस्ट्रिक ॲसिड म्हणजे काय HCl आढळून येणार आहे. ठीक आहे. म्हणजे एक प्रकारे तो काय करणार आहे जे पण आपल्या बॉडीमध्ये जे पण आपण जेवण वगैरे करतो किंवा काय असणार मायक्रोबायल एजंट असं आहे तो एक प्रकारे किल करण्याचं काम करतो किंवा आपण जे पण अन्न वगैरे खातो तर त्याला एक प्रकारे काय करतो जसं काय करणार ब्रेकडाऊन करायचे काम करणार आहे. एक प्रकारे सिम्पल ह्या भाषेत सांगू शकतो. ठीक आहे. म्हणजेच काय की दिस आर द इनऑर्गॅनिक सबस्टन्स दॅट आर यूज टू द इन्क्रीज द लेवल ऑफ गॅस्ट्रिक ॲसिड इन अ स्टमच. दे आर ऑल्सो नोन ॲज द त्याला तुम्ही काय ॲसिडिफाईंग एजंट असं म्हणता. नेक्स्ट तुम्ही सांगा दे आर द वर्क बाय द डिक्रीजिंग द pH ऑफ स्टमच. तो काय करतो एक प्रकारे डिक्रीज द pH ऑफ स्टमचचा काय करतो pH डिक्रीज करण्याचं काम करतो. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही सांगू शकता की दे आयदर प्रोड्यूस ॲसिड अँड इन्क्रीज द लेवल ऑफ ॲसिड. काय करणार आहे तो तुमचं काय करू शकतो तो आयदर द प्रोड्युसिंग द ॲसिड इन्क्रीज द लेवल ऑफ ॲसिडची व्हॅल्यू काय करू शकतो वाढवू शकतो. ठीक आहे. दे आर द यूज इन द ट्रीटमेंट ऑफ द हायपोक्लोरोहायड्रिया म्हणजे जस्ट एक प्रकार होतो तो ॲसिडची काय करणार एकदम कमी होऊन जाईल म्हणजे हायड्रोजन ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला आढळून येणार. ठीक आहे. आता का म्हणून तो ॲसिड तुमचं जे पण व्हाय ॲसिड इज द इम्पॉर्टंट ऑफ द टमचमध्ये ॲसिडची काय जरूरत आहे तर आपण बोललोच की इट ब्रेक डाऊन द फूड अँड हेल्प इन द डायजेशन. म्हणजे काय करणार आहे तो एक प्रकारे जेवण फूड वगैरे घेणार ते काय करणार तो एक प्रकारे डायजेस्टचं काम करणार डायजेशनचं काम करणार किल इन द मायक्रोब प्रेझेंट इन द फूड. जे पण तुमचे मायक्रोब प्रेझेंट असणार फूडमध्ये ते पण काय करणार तो किल करण्याचं काम करणार अँड प्रोव्हाइड द ॲसिडिक इन्व्हायरमेंट निडेड इन द इफेक्टिव्ह. जेवढ्या प्रकारचा तो काय करणार आहे जेवढ्या प्रकारचं आपल्याला सफिशियंट आहे तेवढ्याच प्रकारचं तो काय करणार आहे त्याला जस्ट इफेक्टिव्ह डायजेशन म्हणजे प्रोव्हाइड करण्याचं काम करणार आहे एक प्रकारे. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला डाऊट नसणार आहे.
इथपर्यंत तुम्हाला कोणाला डाऊट नसणार आहे. आता बघा टाईप ऑफ ॲसिडिफायर. आता त्याचे काही टाईप आहेत ते बघणार आहे. टाईपमध्ये कुठले 3 टाईप्सचे ॲसिडिफायर आहेत. एक म्हणजे तुमचा गॅस्ट्रिक ॲसिडिफायर तुम्ही म्हणू शकता. सेकंड तुमचा युरिनरी आहे. थर्ड तुमचा सिस्टमॅटिक ॲसिडिफायर. आता नेमका गॅस्ट्रिक ॲसिडिफायर म्हणजेच काय, हा काय करणार, तुमचा जो pH असणार आहे जो कंट्रोल करण्याचं काम करणार तो टमकचं. ठीक आहे, म्हणजे याचा यूज काय आहे, तुमचा कंट्रोल द pH ऑफ टमक. नेक्स्ट तुम्ही सांगा की याची जी पण ॲसिडिटी वगैरे इन्क्रीज वगैरे होण्याचं काम करतो, म्हणजे तो जस्ट एक प्रकारे काय करणार आहे, तो तिथं तुमचा कंट्रोल करण्याचं काम करेल. म्हणजेच काय, दे आर द मेनली यूज टू द कंट्रोल द pH ऑफ टमच. दिस आर द ड्रग विच यूज टू द इन्क्रीज द ॲसिड ऑफ टमच. म्हणजे ज्याच्यामुळे तुमचं जे पण तुमची ॲसिडिटी व्हॅल्यू जी पण असणार आहे ती काय करणार, तो कंट्रोल करण्याचं काम करणार. दिस एजंट आर यूज मेनली यूज इन द पेशंट सफरिंग फ्रॉम द अल्कोहोल आणि हायपोड्रोड. म्हणजे सपोज जर तुमची जर नसेलच किंवा ॲसिडचं म्हणजे ॲसिडच नसणार, म्हणजे अक्लोरोहायड्रेट म्हणजे काय ॲसिडच नसेल किंवा लो झालं असेल ना, तर ते एक प्रकारचं काय करणार आहे, तो मेंटेन करायचं काम करणार आहे. ठीक आहे, गॅस्ट्रिक ॲसिडिफायर. नेक्स्ट आहे तुमचा युरिनरी ॲसिडिफायर. आता सेकंड वन तुम्ही सांगू शकता की जसं कंट्रोलिंग द pH ऑफ युरिन. हा काय करणार आहे, pH ऑफ युरिनला कंट्रोल करणार. म्हणजे काय, दे आर मेनली यूज इन द कंट्रोलिंग द pH ऑफ युरिन. दिस ॲसिड वाईडली यूज इन द क्युअर समटाईम ऑफ द युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. जे पण युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन वगैरे आढळून आहे त्याला काय करणार, तो एक प्रकारे क्युअर करण्याचं काम करणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट तुम्ही सांगा दिस आर द ड्रग विच आर यूज इन द रिमूव्हिंग द ॲसिडिक युरिन फ्रॉम द बॉडी. म्हणजे तो काय करेल, एक प्रकारे जे पण एक्स्ट्राचं म्हणजे जे आपलं नको असणार आहे आपल्या बॉडीसाठी ते काय करणार आहे, तो काय करणार आहे, रिमूव्ह करण्याचं काम करेल. ठीक आहे, म्हणजे ते ॲसिडी जस्ट मेंटेन, तो फक्त जस्ट मेंटेन करण्याचं काम, pH मेंटेन करण्याचं काम करेल आणि जे नसणार ते थ्रूआउट करून टाकणार. ठीक आहे, युरिन फ्रॉम द बॉडी. नेक्स्ट सांगू शकतो की सिस्टमॅटिक ॲसिड. याचं एक काम आहे की तो काय कंट्रोल करणार आहे, pH ऑफ ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. तुमचे जे पण पूर्ण बॉडीमध्ये जे पण pH आहे तो मेंटेन करायचं पूर्ण करणार आहे. ठीक आहे, पार्ट ऑफ द बॉडी. इट इज द यूज टू ट्रीट इन द पेशंट सफरिंग फ्रॉम अल्कोलिसिस. अल्कोलिसिस म्हणजे एक प्रकारे तुम्ही सांगत की जी पण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन वगैरे होते ना, त्याचा एक पार्ट आहे हा. म्हणजेच बघा, तुमची जर सपोज ॲसिड अँड बेसची जर रिॲक्शन होत असेल, ॲसिड अँड बेसची रिॲक्शन तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला काय फॉर्म होतं, साल्ट फॉर्म होतं, बरोबर की नाही. आता ॲसिड आणि बेस घेतला तुम्ही, ॲसिड म्हणून तुम्ही सिम्पल सांगा आता HClच घेऊन घेऊ आपण. HCl ॲसिड असणार आहे आणि जर बेस तुमचा NaOH तुम्ही घेतला सपोज, त्याच्यापासून तुम्हाला काय मिळणार, न्यूट्रलायझेशन म्हणजे साल्ट मिळणार आहे, एक NaCl मिळणार आणि वॉटर मॉलिक्यूल मिळणार, बरोबर की. ही काय करणार आहे, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन झाली की नाही. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे म्हणजे एक ॲसिड आणि बेससोबत जर रिॲक्शन झाली सपोज, तर तुमची तो काय करणार आहे, जस्ट न्यूट्रलाइज करणार आहे. ती रिॲक्शन काय करणार आहे, न्यूट्रलाइजचं काम करणार आहे. ठीक आहे, आणि कंट्रोल द pH ऑफ द पार्ट ऑफ द बॉडी. ट्रीट द पेशंट सफरिंग फ्रॉम द अल्कोहोलिझम. दिस आर द ड्रग विच आर अबेल टू द न्यूट्रलाइज द अल्कलाइन बॉडी फ्लुइड. ठीक आहे, आता बघा काही जे पण ड्रग्स दिलेत का तुमच्याकडे, एक तुमच्याला अमोनियम क्लोराईड दिलेला आहे आणि एक HCl दिला आहे. तर त्या ड्रगबद्दल आपण डिटेलमध्ये याच्यामध्ये बघून घेऊया. अमोनियम क्लोराईडचा फॉर्म्युला काय, NH4Cl आहे. त्याचं जस्ट मॉलिक्युलर वेट 53.49 ग्रॅम पर मोल आणि सिरम से सॅल्ट अमोनिक. ठीक आहे, साल्ट नाही म्हटलं मी, साल्ट म्हटलं. ठीक आहे, फक्त अमोनिक. आणि याची मेथड ऑफ द प्रिपरेशन काय होणार, तुम्ही आधी काय करणार आहे, रिॲक्शन करताना की HCl घेणार आहे, त्याची रिॲक्शन तुम्ही NH3 सोबत करणार, म्हणजे अमोनियासोबत करणार आहे. तर तुम्हाला मिळणार आहे अमोनियम क्लोराईड. ओके, सोडियम बोलली मी, अमोनियम क्लोराईड भेटणार तुम्हाला. NH3 + HCl इट गिव्स NH4Cl. माहिती आहे, हायड्रोजन रिॲक्शनमध्ये काय होईल, हायड्रोजन याच्यासोबत चालेल आणि हा तुमच्याला HCl, तुमचा जो Cl असणार आहे तो. ठीक आहे, NH4Cl, NH3 आणि हा NH4Cl. ओके, नेक्स्ट तुमच्याला फिजिकल प्रॉपर्टी याचं काय आहे की इट इज अ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर असणार आहे. इट इज अ ऑर्डरलेस अँड इट हॅज द कूल टू द सलाईन टेस्ट. हायड्रोस्कोपिक इन नेचर असणार आहे. त्याचे काही केमिकल प्रॉपर्टीज आहे, म्हणजे तो रिॲक्शन कशा प्रकारे, तुम्हाला तेच सांगितलं की डिकॉम्पोजिशन होणार. कशाचं होणार डिकॉम्पोजिशन, तुम्ही आता जी रिॲक्शन बघितली ना, कशी बघितली होती, अमोनियम आणि तुमचे काय असणार आहे, तुमचा HCl असणार आहे. त्याच्यापासून तुम्हाला काय, सोडियम क्लोराईड. आता याचं काय होणार, केमिकल प्रॉपर्टी डिकॉम्पोजिशन होणार. डिकॉम्पोजिशन झालं म्हणजे तो पुन्हा काय करणार, प्रोड्यूस करणार, अमोनिया गॅस प्रोड्यूस करणार आणि हायड्रोजन क्लोराईड बाहेर पडणार. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला प्रॉब्लेम नाही आहे.
असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर हेल्प वाटला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनल तुम्ही जर नवीन असणार तर सबस्क्राईब देखील करा. ठीक आहे. आता याचे काही यूजेस आहेत ते म्हणजेच काय की इट इज द यूज फॉर द ॲसिडिफायर. तुम्हाला माहिती की ॲसिडिफायरसाठी यूज करतो आहे आपण. इट इज यूज इन द ग्ल्यू, यूज फर्टिलायझरमध्ये पण तुम्ही यूज करता. द पफर सोल्युशन वगैरे असतात त्याच्यात पण तुमचा यूज होत आहे. ठीक आहे. कशाचा? अमोनियम क्लोराईडचा. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे तुमचा डायल्यूट HCl. याचं काय काम आहे बघा. डायल्यूट HClचं ड्रगचं याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे HCl आहे. मॉलिक्युलर वेट आहे 36.46 ग्रॅम पर मोल. सिनॉम्स आहे स्पिरिट ऑफ द साल्ट. याचं प्रिपरेशन कशा प्रकारे प्रिपरेशन करा तुम्ही. प्रिपेअर्ड बाय द ॲक्शन ऑफ H2SO4 विथ NaCl. आता H2SO4 आणि NaCl सोबत रिॲक्शन जेव्हा तुम्ही करणार तर तुम्हाला माहिती काय मिळणार तुम्हाला HCl आणि NaSO4 भेटणार. बरोबर की नाही. तुमचा हा HCl तुमचा सेकंड म्हणजे Na घेतला एक, ह्याच्यासोबत एक तर तुमचा रिॲक्शनमध्ये गेला बरोबर की नाही HCl आणि तुमचं काय NaH1H हायड्रोजन बाकीचा आणि SO4 तुम्हाला हा भेटणार आहे. ठीक आहे. त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत ते म्हणजेच काय की हा कसा आहे कलरलेस लिक्विड आहे आणि याची इट इज अ सोल्युबल इन वॉटर अँड अल्कोहोल. इट इज अ फंगन ऑर्डरस. इट इज अ स्ट्रॉंगली ॲसिडिक इन नेचर आहे. ठीक आहे. आणि इट इज अ रिॲक्टिंग विथ द NaOH आणि इट गिव्स द सॅल्ट इन वॉटर. मी तुम्हाला सांगितलं की ही न्यूट्रलायझेशन रिॲक्शन तुम्हाला आताच बोलली मग अशी की कशावर की HCl प्लस NaOH इट गिव्स द साल्ट तुम्हाला मिळणार आणि वॉटर तुमचं जसं न्यूट्रलायझेशन म्हणजे रिॲक्शन भेटणार. आता याचे काही यूजेस आहेत. यूजेस म्हणजेच काय की याचा यूज म्हणून आपण ॲसिडिफायरमध्ये यूज करणार आहे. ठीक आहे. आणि इट इज अ यूज इन द मेनी सॉल्व्हंटमध्ये पण यूज होतो आहे त्याला. खूप साऱ्या सॉल्व्हंटमध्ये यूज आणि इट इज अ मेनली यूज इन द फार्मास्युटिकल इट्समध्ये पण यूज होतो. ओके. आय थिंक इथपर्यंत कोणाकडे व्हिडिओ जर हेल्प वाटला तर लाईक करा. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.